मेष राशी वर्ष 2025 ते 10 मोठ्या भविष्यवाणी। मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनल मध्ये। 1. आर्थिक स्थिती आणि संपत्ती। 2025 हे वर्ष आर्थिक दृष्ट्या मेष राशीच्या जातकांसाठी संमिश्र फळ देणारे असेल। वर्षाच्या सुरुवातीला राहू द्वादश भावात असल्यामुळे अनावश्यक खर्च होणार आहे, मात्र मे महिन्यानंतर राहू एकदश भावात प्रवेश करेल, ज्यामुळे कमाईत वाढ होणार आहे। अचल संपत्ती खरेदीचे योग आहेत, तसेच शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांना लाभ होणार आहे। बचतीसाठीही हे वर्ष अनुकूल आहे, ज्यामुळे आर्थिक स्थैर्य मिळणार आहे। 2. करिअर आणि व्यवसाय। नोकरीत नवीन संधी, प्रमोशन आणि पगारवाढीसाठी हे वर्ष चांगले असणार आहे। व्यापारात लाभ होईल, विशेषतः नव्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल। जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालवत असाल तर नवीन भागीदारीतून चांगले फायदे होणार आहेत। 3. शिक्षण आणि ज्ञान। विद्यार्थी वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अडचणींना सामोरे जातील, पण एप्रिल नंतर उच्च शिक्षणासाठी उत्तम संधी मिळतील। परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे। सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एप्रिल ते सप्टेंबरचा कालावधी लाभदायक असणार आहे। 4. प्रेमसंबंध आणि जीवन। वर्षाच्या सुरुवातीला प्रेमसंबंधांमध्ये काही समस्यांना सामोरे जावे लागेल, परंतु काळ जसजसा पुढे जाईल तसे संबंध अधिक मजबूत होतील। अविवाहित व्यक्तींसाठी विवाहयोग्य संधी उपलब्ध होणार आहेत। कुटुंबियांशी चांगले संबंध राहतील, ज्यामुळे मानसिक समाधान मिळेल। 5. आरोग्य। वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आरोग्याच्या समस्यांवर लक्ष द्यावे लागेल। शनी आणि राहूच्या प्रभावामुळे डोळे, पाय आणि झोप या संबंधी त्रास होण्याची शक्यता आहे। वर्षाच्या दुसऱ्या अर्ध्या भागात स्थिती सुधारेल, विशेषतः एकदश भावात राहूच्या आगमनामुळे आरोग्य उत्तम राहील। 6. गुंतवणूक आणि संपत्ती। आर्थिक नियोजनामध्ये काटकसर केल्यास वर्ष लाभदायक ठरणार आहे। जमीन, मालमत्ता आणि सोने, चांदीत गुंतवणूक करण्यासाठी हा उत्तम काळ आहे। शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगले फायदे होतील, त्यामुळे या काळात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा। 7. प्रवास आणि स्थलांतर। व्यवसाय आणि शिक्षणासाठी देश विदेश प्रवासाचे योग प्रबळ आहेत। परदेशात शिक्षण किंवा नोकरीच्या संधीसाठी केलेला प्रवास लाभदायक ठरणार आहे। धार्मिक प्रवासही शक्य आहे, ज्यामुळे मानसिक शांती आणि समाधान मिळेल। 8. कौटुंबिक जीवन। कुटुंबात आनंद आणि सौहार्द कायम राहील। कुटुंबियांसोबत वेळ घालवणे शक्य होईल। कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे। घरामध्ये काही शुभ कार्य होण्याची शक्यता आहे। 9. आध्यात्मिक प्रगती। 2025 हे वर्ष आध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध करणारे ठरेल। तुम्हाला धार्मिक कार्यांमध्ये रस वाटेल, तसेच ध्यान, धारणा, योग यामुळे मानसिक शांती अनुभवता येईल। धार्मिक स्थळांच्या भेटीची शक्यता आहे। 10. सामाजिक प्रतिष्ठा आणि यश। समाजामध्ये तुमची ओळख व प्रतिष्ठा वाढेल। समाजसेवेमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेत भर पडेल। तसेच नवीन संबंध आणि मैत्रीचे बंध जुळणार आहेत। संपूर्ण वर्षभर लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी। आर्थिक बाबींमध्ये संयम बाळगणे गरजेचे आहे। आरोग्याची विशेष काळजी घ्या, विशेषतः वर्षाच्या सुरुवातीला। कुटुंब आणि नातेसंबंधांमध्ये संवाद महत्त्वाचा ठरेल। हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी अनेक संधी आणि काही आव्हाने घेऊन येईल। संयम, मेहनत आणि योग्य नियोजनाद्वारे तुम्ही 2025 मधील प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकता। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।